मुंबईच्या धर्तीवर ठाणे महापालिका क्षेत्रातही अंत्यविधीसाठी लागणारी लाकडं मोफत देण्याची घोषणा ठाणे महापालिकेच्या गतवर्षीच्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती। विशेष म्हणजे ठाण्यातील बड्या राजकीय मंडळींकडूनही अशा प्रकारची घोषणा होऊनही अद्याप ठाण्यात मृतांच्या नातेवाईकांना लाकडांसाठी पैसे मोजावे लागतात। ठाण्यातील 37 स्मशानभूमींमध्ये दरवर्षी अंदाजे 10,357 नागरिकांवर अंत्यसंस्कार केले जातात। आधीच स्वतःचे आप्त स्वकीय गमावल्यानं दुःखाचा डोंगर कोसळलेल्या कुटुंबियांवर अंत्यसंस्कारासाठी 3 ते 4 हजारांची जमवाजमव करण्याची धडपड करावी लागते। या बदल्यात स्मशानातील ठेकेदार त्यांना लाकूड, केरोसिन आदी साहित्य पुरवतो। त्यातून मृतांवर अंत्यसंस्कार केले जातात। याउलट मुंबई पालिका छदामही न घेता मोफत अंत्यसंस्कार करते। ठाणे महापालिका प्रशासन ठेकेदाराचे खिसे भरण्यासाठी धडपड करत असून केवळ 5 स्मशानभूमीत LPG विद्युत दाहिनी सुरू आहेत। या विद्युत दाहिनी इतर ठिकाणीही सुरू कराव्यात। तसंच ठाणे शहरात सुरू असलेल्या विविध विकास कामांमध्ये तोडण्यात येणाऱ्या झाडांची लाकडं या स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी द्यावीत आणि मुंबई पालिकेच्या धर्तीवर ठाण्यातही मोफत अंत्यसंस्कार करावेत अशी मागणी यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्वप्नील महिंद्रकर यांनी पालिका प्रशासनाकडे केली होती। मात्र अद्याप या घोषणेची अंमलबजावणी न झाली नसल्यानं ठाण्यात अजूनही मरण महाग असल्याची भावना ठाणेकरांमध्ये आहे। कळवा, वागळे, बाळकुम, माजिवडा आणि जवाहरबाग या 5 स्मशानभूमी मुख्य आहेत। प्रत्येक स्मशानभूमींमध्ये महिन्याला अंदाजे 150 पेक्षा अधिक अंत्यविधी होत असून प्रत्येक स्मशानभूमींमध्ये लाकडांचे दर हे वेगवेगळे घेतले जात आहेत। काही ठिकाणी 400 किलो लाकडांसाठी 3,500 रुपये आकारले जात आहेत, तर काही ठिकाणी हाच दर 5 ते 6 हजारांवर देखील जात आहे। ठाणे शासकीय विश्रामगृह येथे आमदार संजय केळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील वस्तीशाळा शिक्षकांचे प्रतिनिधी उपस्थित होते। या बैठकीत वस्तीशाळा शिक्षकांसंबंधी त्यांची 2000 पासूनची मूळ सेवा गृहीत धरून जुनी पेन्शन योजनेत समावेश व्हावा यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली। अतिशय दुर्गम क्षेत्रात वाडी वस्तींवर काम करणाऱ्या या शिक्षकांना उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये 1 मार्च 2014 पासून सेवेत कायम करण्यात आलं होतं, परंतु हे शिक्षक सन 2000 पासून सेवेत असल्याकारणाने त्यांची सेवा ज्येष्ठता सन 2000 पासून गृहीत धरणं नियोजित असल्याबाबत उपस्थित प्रतिनिधींना निदर्शनात आणलं। न्यायालयाने यासंबंधी निर्णय देऊन माननीय संचालकास यासंबंधी निर्णय घेण्यास आदेशित केला आहे। यावर आमदार संजय केळकर यांनी या प्रश्नांबाबत मंत्रालय पातळीवर पूर्णतः पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिले। या बैठकीस महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष राजेश सुर्वे सर, राज्य कार्यवाहक संजय पगार, रायगड जिल्हा अध्यक्ष उदयजी गायकवाड तसंच महाराष्ट्रातील वस्तीशाळा प्रतिनिधी समीर मुल्ला, संजय पोईलकर, सचिन गंगावणे, सुनील काळे, कुंडलिक कोळेकर, संतोष देशमुख, कृष्णा काळे, दिनेश टोपले, धनंजय देशमुख, नामदेव सुतार, संतोष घोडविंदे आदी बहुसंख्य वस्तीशाळा शिक्षक प्रतिनिधीही उपस्थित होते। अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या मूर्ती स्थापनेला 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं ठाणे शहरात विशेष लाडू वाटप कार्यक्रम आज मोठ्या उत्साहात पार पडला। ठाणे महानगरपालिका भवनाजवळ झालेल्या या सोहळ्याचं उद्घाटन कारसेवक आमदार संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आलं। या पवित्र प्रसंगी ठाणेकर भाविकांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली। भाविकांनी या लाडू वाटपाचा लाभ घेतला।
या कार्यक्रमाचे आयोजन ठाणे शहरातील भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष महेश कदम यांच्या वतीनं करण्यात आलं होतं. या कार्यक्रमादरम्यान श्रीराम मंदिर उभारणीतील योगदानाची आठवण करून दिली आणि प्रभू श्रीरामांच्या आशीर्वादानं समाजात एकता, सद्भावना आणि धर्मभाव कायम राहावा असा संदेशही देण्यात आला. भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे या सोहळ्याला मंगलमय रंग भरला. उपस्थितांनी लाडू वाटपाचा आनंद घेत प्रभू श्रीरामाचे आशीर्वाद घेतले. या कार्यक्रमानं ठाणे शहरात भक्तिभावाची अनोखी अनुभूती निर्माण केली. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनाच्या निमित्तानं पुढील वर्षभर एसटीच्या राज्यभरातील सर्व बस स्थानकांवर शिवसेना पक्षनेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान राबवण्यात येणार आहे. तब्बल 3 कोटी रुपयांची बक्षिसं या अभियानाअंतर्गत वाटण्यात येणार असून राज्यात अ वर्गात पहिल्या येणाऱ्या बसस्थानकाला 1 कोटींचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय, अशी घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. या अभियानाचा शुभारंभ उद्या परिवहन मंत्री सरनाईक यांच्या हस्ते कुर्ला नेहरू नगर या बसस्थानकावर होणार आहे. या निमित्तानं सर्व राज्यभर प्रत्येक बसस्थानकांवर शालेय विद्यार्थी, सामाजिक संस्था आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून सखोल स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. वर्षभर चालणाऱ्या या अभियानामध्ये दर 3 महिन्यांनी प्रत्येक बसस्थानकांचं मूल्यमापन होणार आहे. त्यासाठी एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली परीक्षण समित्या नेमण्यात आल्या असून त्यांनी दिलेल्या गुणांच्या आधारे सरासरीद्वारे बसस्थानकांचे क्रमांक निश्चित करण्यात येतील. राज्यभरात एसटीच्या असलेल्या सर्व बसस्थानकांचे तेथील प्रवासी चढउतार संख्येच्या आधारे शहरी अ वर्ग, निमशहरी ब वर्ग आणि ग्रामीण क वर्ग अशा 3 गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. प्रथम प्रादेशिक स्तरावर प्रत्येक गटनिहाय पहिला, दुसरा आणि तिसऱ्या क्रमांकासाठी स्पर्धा रंगणार असून अंतिम स्पर्धा राज्यस्तरावर घेण्यात येईल. त्यासाठी प्रत्येक प्रादेशिक स्तरावर गटनिहाय पहिला आलेल्या बसस्थानकाचा विचार केला जाणार आहे. राज्य पातळीवर अ वर्ग गटातून पहिल्या येणाऱ्या बसस्थानकाला 1 कोटी रुपये, ब वर्ग गटातून पहिल्या येणाऱ्या स्थानकाला 50 लाख रुपये तर क वर्गात गटातून पहिल्या येणाऱ्या बसस्थानकाला 25 लाख रुपये इतक्या रकमेची बक्षिसं देण्यात येणार आहेत. या अभियानाचा शुभारंभ परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते 23 तारखेला सकाळी 11 वाजता कुर्ला नेहरू नगर बसस्थानकावर होणार आहे.